नागपूर विभागीय कार्यालयाच्या अधीनस्थ जे 5 जिल्हे येतात त्या जिल्ह्याच्या सद्य परिस्थितीमध्ये काय काय महसुली स्थिती आहे याबद्दलचा मी आढावा घेतला आणि या विभागामध्ये ज्या ठिकाणी सरकारकडनं काही निर्णय घेण्याची गरज आहे ते निर्णय घेण्याकरता चर्चा झाली। महसुली अधिकाऱ्यांनी इफिशियंटली आपल्या सर्व्हिसेस वाढवल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली। खास करून रेती तस्करी जे सुरू आहे त्या तस्करी थांबवण्याकरता काय उपाययोजना केल्या पाहिजे याकरताही चर्चा झाली। मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी काही प्रकरणे प्रलंबित आहे, त्या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकरात लवकर व्हावा ही चर्चा झाली। एकंदरीत 11 विषयावर मी आपल्या विभागीय आयुक्त आणि विभागीय आयुक्तांची जी टीम आहे त्यासोबत चर्चा केली आहे। नाही, यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे की काही रेतीची नवीन पॉलिसी आणून काही दुरुस्ती करणे आवश्यक आहे। काही रेती तस्कर हे मोठ्या प्रमाणावर संगनमत करून या ठिकाणी रेती तस्करी करतायत, त्याचा तपास आम्ही सुरू केला आहे। मला असं वाटतं की एक चांगली पॉलिसी जर राज्याला मिळाली, देशातली उत्तम पॉलिसी जी असेल आणि जी सर्व कायद्यांना सुरक्षित ठेवून तयार करून आताची पॉलिसी आणि नंतर येणारी पॉलिसी जी घरकुला जे प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाच्या लाभार्थी असतील किंवा मोठे मोठे बांधकाम असतील, शासकीय बांधकाम असतील, त्यांना मागणी एवढी रेती उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे, ती पूर्ण करण्याकरता आम्ही काम करणार आहोत।